भरामध्ये सर्वत्र म्हणजे निव्वळ आता विचारलेल्या प्रश्नापुरतं मर्यादित नाही, तर सर्वत्र अशा प्रकारचे भेसळ किंवा त्याच्यामध्ये उंदीर निघणं किंवा त्याच्यामध्ये झुरळं निघणं अशा स्वरूपाचे प्रकार वारंवार घडत आहे. कायदा कमी पडतो की काय या संदर्भामधला? आणि म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय, बऱ्याचदा आपल्या सभागृहामध्ये चर्चा होते की शालेय पोषण आहारामध्ये उंदीर सापडला किंवा आणखी पूरक आहारांमध्ये अशा स्वरूपाचे पदार्थ सापडतात. बऱ्याचदा या कंपन्यांच्या माध्यमातून आलेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी विषाणूयुक्त अशा स्वरूपाचे पदार्थ त्याच्यामध्ये असतात, माहिती असतं, पण तक्रार केल्यानंतर त्याची फारशी नोंद घेतली जात नाही. त्यामुळे माझे 2-3 प्रश्न या संदर्भामधले आहे. एक तर यामध्ये तक्रार ऑनलाईन घेण्याच्या संदर्भामधली एक पद्धती FDA च्या माध्यमातून किंवा तुमच्या या खात्याच्या माध्यमातून राबवणार आहात का? तत्काळ म्हणजे जसं पोलिसांकडे 101 नंबर आहे, आपला काय म्हणतात 100 नंबर आहे आणि आपल्या ॲम्ब्युलन्सला 108चा नंबर आहे, तसा तक्रारीची नोंद घेणाऱ्या अशा स्वरूपाचा नंबर असला पाहिजे की ज्याच्यामधून मला आढळलं की स्वतः तक्रार झाली पाहिजे आणि त्याची नोंद घेतली गेली. दुसरा अध्यक्ष महोदय, जसं तुम्ही म्हटलं की आता गोडाऊनमध्येच तपासणी होईल, तशा स्वरूपाची गोडाऊनमध्ये शालेय पोषण आहार वगैरे याच्या संदर्भामध्ये तपासणी करणार अत्यंत निकृष्ट दर्जाचा अशा स्वरूपाचा शालेय पोषण आहार किंवा अन्य हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. तपासणीच्या वेळेस चांगलं असतं, पण खाली जात असताना ते इतकं निकृष्ट दर्जाचं असतं की त्याची तपासणी वारंवार करण्याची गरज आहे. ते तुमच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून किती वेळा अशा स्वरूपाच्या तपासण्या केल्या, किती वेळा यांच्याविरुद्ध कारवाई केली, कारण कारवाई करण्याला आपण धजावत नाही यासाठी की त्यांचे लागेबंदे फार मोठ्या प्रमाणावर आहे. या शालेय पोषण आहाराचे ठेकेदार असतील, अन्य असतील, यांचे लागेबंदे वरपर्यंत आहे. प्रत्येकाशीच त्याचे संबंध आलेले आहे या राज्यात. आणि म्हणून या संदर्भात कडक कारवाई करणं हा तिसरा भाग आहे. आणि तिसरं, यामध्ये अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून अशा भेसळच्या संदर्भामधले जे काही असतील तर नागरिकांना सातत्यानं आवाहन करून नंबर देणं किंवा तुम्ही आम्हाला तातडीनं या नंबरवर कळवा, आम्ही तुम्ही तातडीनं कारवाई करू आणि कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आत्ता आहे त्या कायद्यापेक्षाही अधिक कठोर कायदा करण्याची गरज आहे. तर अशा स्वरूपाचा कायदा राज्य सरकार करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी सूचना ज्या दिल्यात, तर आपण पूर्वी तसा ऑनलाईन नंबर हा टोल फ्री नंबर आहेच आपला, तो हेल्पलाईन नंबर 1800222365. (24/7) असा जो आहे तो, किंवा तो तर आपण तशाही पद्धतीचा मला वाटतं टोल फ्री नंबर करायला काही अडचण येणार नाही, त्या पद्धतीनं कार्यवाही करतो. या ठिकाणी आपण सांगितलं आहे तर दर 6 महिन्याला आपण तपासणी करण्याचं नियोजन आता केलेलं आहे. एवढ्या दिवसात आपल्याकडं मनुष्यबळाची संख्याच कमी होती, त्याच्यामुळे आपल्याला तेही करता येणं शक्य नव्हतं. त्याचप्रमाणे आपल्याकडे लॅबची व्यवस्था राज्यात 3च लॅब, त्याच्यामुळे लॅबची संख्या आता वाढवण्याचं धोरण घेतो आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ह्या महत्त्वाच्या विभागात काम करणं अवघड होतं. शालेय पोषण आहाराच्या संदर्भात सुद्धा तसं मी माझ्या माहितीप्रमाणे विभागानं अगदी तुमचे निवासी वसतिगृह, शालेय पोषण आहार असे अनेक ठिकाणचे सॅम्पल घेतलेत, परंतु त्याचे रिपोर्ट जे आहे ते येण्यासाठीच आपल्याजवळ खूप व्यवस्था कमी होती, ती आता पूर्ण करतो. लॅब कमी होते ते आता घेतो. एक 27 मोबाईल व्हॅनचं काहीतरी होते आता. सत्यजित तांबे.